सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीची भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव बलासम विठ्ठलम चिंतया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामम नरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरायोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. संवाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरिसा गुरुन्तं. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वैराग्यस्य परामूर्तीं देहू क्षत्र निवासिना. तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम गीतेचार्थ सकल थोरू प्रगटवतला ज्ञानेश्वरू. तयाची या चरणावरू साष्टांग नमन करीत असो. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नभाळी. कावतरलाच याची एकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो. 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. गडविला महाराष्ट्र सुखावली प्रजा पर श्रीमाते समान असा होता मुचा राजा. थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला, थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला. कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसव पाऊले. श्रीगुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी. आता सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, किंबहुना तुम्हा थोर सज्जनमाय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, याच्यावत मानव जातीचा उद्धार करण्याकरता या भूतलावरती अवतरला आलेले किंबहुना ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी नवे नवे महाराष्ट्राला लाभलेले धूम्रकेतू इंद्रायणीच्या तटावरती 750 वर्षापूर्वी उठलेलं ज्ञानाचं वादळ माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाचं आपल्या श्री गुरुचं वर्णन करणारा किंबहुना आपल्या श्री गुरुचं ऐश्वर्य सांगणारा अभंगाच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्व माऊली ज्ञानोबराय तुम्हा सामान्य जीवाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं हित व्हावं, तुम्ही आम्ही सामान्य जीव उद्धरून जावं, याकरता विश्व माऊली ज्ञानोबराय तुम्हा सामान्य जीवाला एका बाजूने विचार केला तर उपदेश करतात आणि एका बाजूने अभंगाचा विचार केला तर विश्व माऊली ज्ञानोबराय आपल्या श्री गुरुविषयी आपल्या श्री गुरुचं असणारं ऐश्वर्य प्रतिपादन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. जगातली जेवढे काही तीर्थ आहे
जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहे तेवढे सगळे माझ्या श्री गुरुच्या चरणाजवळ, विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ आहे. आणि स्वतःच्या मनाला ज्ञानोबराय म्हणतात, जर माझ्या श्री गुरुच्या चरणाजवळ जगातले सगळे तीर्थ आहे तेथे बुडी दे माझे मना. ज्ञानोबराय स्वतःच्या मनाला उपदेश करतात, जर माझ्या श्री गुरुच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहे, माझ्या श्री गुरुच्या चरणापाशी सगळे तीर्थ वास्तव्याला आहे, तर ये म्हणा तू तिथं बुडी दे. आणि एकदा की मनानं विश्वगुरु निवृत्तनाथ दादाच्या चरणाजवळ बुडी घेतली, महाराज म्हणतात मला बाकीकडे फिरण्याची गरज नाही, मला वेगळीकडे दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. महाराज म्हणतात मला वेगळे तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, दुसरीकडे फिरण्याची गरज नाही. का फिरण्याची गरज नाही? वृत्तीशी मार्जन केले असे. मार्जन या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ करणे, मार्जन या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छता. महाराज म्हणतात माझ्या वृत्तीला मी स्वच्छ केलं, एकदा की वृत्ती स्थिर झाली दुसरीकडे फिरण्याची गरज नाही. ओ महाराज नेमकी काय घडलं? ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात, एकार्णव झाला तरंगू बुडाला, तैसा देह झाला एकरूप. अर्णव या शब्दाचा अर्थ आहे समुद्र, अर्णव या शब्दाचा अर्थ आहे समुद्र. महाराज म्हणतात एकार्णव झाला तरंगू बुडाला, तैसा देह झाला एकरूप. ज्या वेळेस सगळे समुद्र एका ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र आल्याच्या नंतर हे हिंदी महासागराचं पाणी आहे, हे अरबी समुद्राचं पाणी आहे, हे अटलांटिक महासागराचं पाणी आहे, हे सांगू शकत नाही. ते पाणी फक्त पाणी म्हणून राहतं, ते जल फक्त जल म्हणून राहतं. तसं महाराज म्हणतात आता मी देह राहिलो नाही, मी माझ्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ माझं मन स्थिर केलं, माझी वृत्ती स्थिर केली. त्याचा परिणाम असा झाला, महाराज म्हणतात मी देह होतो, मी ब्रह्मरूप झालो, मी एक रूप झालो. साधकांनी ज्ञानोबरायला प्रश्न केला, ज्ञानोबराय हे कोणामुळे शक्य झालं? ज्ञानोबराय म्हणतात बाप रखुमादेवर विठ्ठले नवल पै केले, पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं नवल केलं, मला विश्वगुरु निवृत्तनाथ दादांसारखे श्री गुरु मिळाले. त्याचा परिणाम असा झाला, तारू हरपले मृगजळे. नुसतं मृगजळ हरपलं नाही, तारू या नाम त्याचं झाडच हरवलं, त्याचं झाडच हरपलं. याचा परिणाम असा झाला, ते मृगजळाचा जो काही भास होता त्याचं झाड नाहीसं झाल्यामुळं आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. वृत्तीचे मार्जन केले असे विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी तुमच्यापर्यंत ठेवला. उर्वरित वेळामध्ये मला अभंगाचं काहीसं चिंतन मांडायचं आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. मी कोणत्या कारणानं उभा आहे, वक्ता कोणत्या कारणानं उभा राहिला हे सगळ्यांना माहिती आहे. 7 दिवसापासून किंबहुना 6 दिवसापासून, 5 दिवसापासून, 4 दिवसापासून, कोणाचं 3 दिवस असतील, 2 दिवस, 1 दिवस, रोज तेच चाललंय. वक्ता कोणत्या कारणानं उभा राहिला माहिती आहे, पण वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे, दंडक आहे. वक्ता उभा राहिला त्यांना 1 मिनिटात का होईना कोणत्या कारणानं उभा राहिले सांगितलं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, आधी करून सकल संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली भूमी तळेगाव किंबहुना दाते वस्ती दाते लॉन्स या सुंदर अशा वास्तूवरती किंबहुना जागेवरती आपण येऊन विसावलेलो आहोत. मुक्काम दर मुक्काम करत, मजल दर मजल करत, चांदगाव असेल, कातरणे असेल, पिंपळगाव धाबली असेल, खानगाव असेल, खडक माळेगाव असेल, दावचवाडी असेल, त्याच्यानंतर पिंपळगाव, बसवंत, उंबरखेड, भोपेगाव, एखादं सुटाय नको. सप्त्याची वेळ आली तर म्हणशील गावाचं नाव घेईल नव्हती. पंचकेश्वर असतील, त्याचप्रमाणे ओझर असेल, कोटमगाव असेल, नाशिक, नवे नवे संपूर्ण आता नाशिक जिल्हा परिसर नाही, संपूर्ण महाराष्ट्रातून मंडळी आलेले, नागपूर, सगळेच इथं उपस्थित आहे. ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत ते आदरणीय कैलासवासी दामोदर तात्या दाते. हे बघा, आडनावाला कुठंतरी न्याय दिलेला आहे. एखाद्याचं नाव राम असतं पण तो रामासारखा वागत नाही, पण यांचं आडनावात दाते आहे. आणि यांच्याकडं तिथे आपण बघितलं तर त्या पत्रिका लावलेल्या आहे. कितीतरी दिंड्या आल्या, नाश्ता करून गेल्या, जेवण करून गेल्या, कोण मुक्कामाला थांबणार आहे. ऐका ना, महाराज म्हणतात या जगात सगळं भेटेल पण दाता भेटणं अशक्य आहे. सगळं भेटेल पण दाता भेटणं अशक्य आहे. स्वतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडिता वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर, 1000त एखादा पंडित, 10,000त एखादा वक्ता, पण दाता भवती वानवा याच्या निर्माती इथं उभे. त्याच्यामुळे मग जास्त पुढचं काही बोलत नाही. दाता भेटणं अशक्य आहे. शूर भेटेल, पंडित भेटेल, वक्ता भेटेल, पण दाता भेटणार नाही. दाता त्याला म्हणतात जो नारायणाचं स्मरण करून देतो. दाता तोची एकदाना नारायण स्मरवी. या आपल्याला नुसतं अन्नदान करत नाही तर त्यांच्या प्रांगणामध्ये आज ज्ञानदान चाललं म्हणजे नारायणाचं सुद्धा स्मरण आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा.
अतिशय आडनावाप्रमाणे दानशूर वृत्ती अंतकरणाची अतिशय गोड आहे, दानशूर वृत्ती अंतकरणात आहे. त्यांच्या प्रांगणामध्ये आपण येऊन विसावलेलो आहे. आजच्या कीर्तन साथीकरता संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जर नाव घ्यायचं ठरलं तर महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार ज्यांच्या सानिध्यामध्ये मी भरपूर दिवस फिरलो, पण कार्यक्रम आता थोडेसे बाबांमुळे यांच्यामुळे यायला लागले, त्याच्यामुळे आता फिरता येत नाही. आदरणीय सुदाम्याच्या जीवनाचा श्रीकृष्णासारखा मित्र होता, तसा माझ्या जीवनामध्ये आदरणीय श्रावण बाबासारखा मित्र मला मिळाला. एकदा बाबांकरता जोरदार टाळी वाजवा. सकाळचं कीर्तन लांब होतं, पण मी फक्त एक फोन केला, बाबा कीर्तनाला यावं लागेल. बाबा इथं उपस्थित झाले. बाबांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय गोड रत्न आदरणीय आपल्या जिल्ह्याचं भूषण शिवचरित्रकार आदरणीय अक्षयजी महाराज पवार तेही इथं कीर्तनाकरता उपस्थित. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आवाजाची चर्चा आहे. अतिशय गोड व्यक्तिमत्व. आज हे दोनही व्यक्तिमत्व घरी गेलेले होते, घरचा कार्यक्रम होता, त्यांना येणं शक्य नव्हतं. पण महाराज प्रेमाची ताकद एवढी मोठी असते, प्रेमाची ताकद एवढी मोठी असते. माने पाचारिता नवे आरानुक आयसी येती लोक प्रीतीसाठी. आमच्या विनोद महाराज करता आणि आमच्या संदीप बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. संदीप महाराज आजच्या कीर्तनाकरता उपस्थित आहे, कारण मागच्या वर्षीच्या कीर्तनाला मी उपस्थित होतो. बरोबर ना बाबा? पडजी फिटली. संदीप महाराजांचे मनस्वी आभार मानतो. मोकळ्या मनाचा माणूस आहे. अतिशय गोड रात्री त्यांनी कीर्तन केलं, नव्हतं सावचित्त म्हणून अतिशय गोड ते आज इथं उपस्थित राहिले. त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे चांदगावपासून पायी अतिशय संपूर्ण या मुलांचा सांभाळ करणारे आदरणीय आमचे जिवलग मित्र नवनाथजी महाराज बत्ताशी एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. तेही उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे गोड मृदंग वादक अतिशय गोड व्यक्तिमत्व ओंकारजी महाराज जाधव महाराज इथं उपस्थित आहे. त्यांचे मनस्वी आभार मानतो. आमच्या गावचं भूषण आदरणीय केशव महाराज ढगे महाराज इथं उपस्थित आहे. त्यांचे मनस्वी आभार मानतो. आदरणीय गुटरम बाबा असतील, आमचे दाजी असतील, रमेश महाराज असतील आणि या संपूर्ण बाल गोपाळ भजनी मंडळ करता एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार वाजवा, जोरदार. फुका लागल्या का? जास्त वेळ तुमचा अजिबात घेणार नाही. जेवढी पानं आहे तेवढीच सांगतो, फक्त टाळी जोरदार वाजवा. ही बाल गोपाळ भजनी मंडळ वैष्णव वारकरी गुरुकुल आदरणीय आमच्या ओंकार महाराजांचं गुरुकुल आहे. हे बघा, आपण सगळ्यांनी अनुभव घेतला. 10 वर्ष पोरं संस्थेत राहतात, 10 वर्ष तिथं काळ घालवतात, पण त्यांना एवढी डेअरिंग येणं, एवढं बोलणं सहजासहजी जमेलच हे आपल्याला सांगता येत नाही. एक 5-7 महिन्याचा काळ गेला महाराज. एवढे गोड गोड पोरं कीर्तन करायला लागले. एवढं त्या तिघाही पोरांनी अतिशय गोड कीर्तन केलं. आणि आपण रोज सकाळी बघतोच गीतेचे श्लोक असतील, हनुमान चालिसा असतील, संपूर्ण हे करून घेतात ना महाराज. त्याच्यामुळे हे पाहायला मिळतं. बरं, करून घेतल्याशिवाय पाहायला मिळत नाही. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे अतिशय मृदंगाची साथ असणारे आमचे जिवलग मित्र महाराष्ट्रातील गोड मृदंग वादक ज्यांनी आता गोड कीर्तनाला सुरुवात केली. अतिशय गोड कीर्तन त्या दिवशी महाराजांनी केलं. आमच्या ओंकार महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हे बघा, आज एवढं नवं धोतर दिसतंय ना, हे घालायचं शिकवलं ते आमच्या ओंकार महाराजांनी बरं का. एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आमचे आप्पा असतील, आमचे बबन बाबा असतील, सर्वच महाराज मंडळी, आमचे गोविंद भाऊ असतील, आमचे नाना तिकडे बसले वाटतात, नाना इथं उपस्थित आहे नाना. त्याचप्रमाणे अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. हे बघा, एवढा त्रास कोणी सहन करणार नाही. बरं, एवढा त्रास कोणी सहन करणार नाही. इथून खोलायचं ना आपण पोहोचेपर्यंत पुढं जसे तसा सेटअप उभा करायचा. असं तुम्हाला कुठं बघायला मिळालं का? अतिशय गोड. आमच्या रमेश भाऊच्या साऊंड करताना आमच्या आदित्य दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ही सगळी लाइटिंग दिसते ना, आमच्या स्वप्नील भाऊ करता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय गुटराम बाबाही आज इथं उपस्थित आहे. बाबांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग आला, ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्या पदरात मिळाली, नवे ज्यांच्यामुळे फेटा बांधण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, आदरणीय बाबाई आज इथं उपस्थित आहे. एकदा बाबांचे मनस्वी आभार मानतो. बाबाई आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्याचप्रमाणे भास्कर आप्पा असतील, संपूर्ण पाहुणे मंडळी, बिकन महाराज, संपूर्ण पाहुणे मंडळी इथं उपस्थित आहे. आमचे मामा असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं ये प्रेमासाठी आली तसं ये सुद्धा प्रेमासाठी झालेले आदरणीय दोनही यूट्यूब चॅनलचे मालक, आमच्या माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे कृष्णा दादा आणि गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विनायक दादा, दोनही हे मित्रत्वाच्या नात्यासाठी येणारी माणसंही दोघंही आज इथं उपस्थित राहिले. दोघांचे मनस्वी आभार मानतो.
यादा करायची कोणाचं नाव राहून गेलं असेल ते फक्त संदीप महाराज लिहून द्या बरं, त्यालाही अवघड होतं राहून गेले. चोपदाराचे मनस्वी आभार मानतो, सगळ्यांच्या चरणी माता ठेवतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल बाबांमुळे हे कीर्तन रूपी पुष्प माझ्या पदरात मिळालं. कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली. अतिशय थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. अभंगालाही न्याय द्यायचा आहे. थोड्या वेळामध्ये मग मी तुम्हाला अभंगाचं काहीचं चिंतन मांडतो. हे बघा, हे 5-7 दिवस जे असतात ना, बाबांचा आग्रह आहे की संपूर्ण कीर्तनकारांनी आलं पाहिजे, चाललं पाहिजे. बाबांचा आग्रह आहे. बाबांना आम्ही वचन दिलेलं आहे, आम्ही दिंडी आली कितीही कामं असली तर ती बाजूला ठेवू आणि दिंडी करता उपस्थित राहू. सगळे म्हणतात महाराज 5-7 दिवस तुम्ही कीर्तनं घेत नाही, 5-7 दिवस तुम्ही येतात, पण ऐका ना, तुम्ही बाजूच्या दिंडीत इकडं तिकडं का येत नाही? एक दृष्टांत सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. अतिशय गोड बाबा सनई वादक होता. पंडित बिस्मिल्ला खान साहेब त्याचं नाव आहे. अतिशय गोड सनई वाजवायचा, एवढा गोड सनई वाजवायचा. त्याची सनई ऐकायला लागलं ना बाबा, तर माणूस एवढा तल्लीन होऊन जायचा, त्याचा देहभाव विसरून जायचा, तो देहभाव राहत नव्हता. एवढा गोड सनई वाजवायचा. पण ऐका ना, एक दिवस तो अमेरिकेला सनई वाजवण्याकरता गेला. अमेरिकेला सनई वाजवण्याकरता गेल्याच्या नंतर त्या अमेरिकेला त्यानं एवढी गोड सनई वाजवली. त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, काय नाव त्यांचं, बराक ओबामा, ते त्याच्यावर एवढे खुश झाले. आणि त्या पंडित बिस्मिल्ला खान साहेबाला त्या बराक ओबामानं सांगितलं, तुम्ही अमेरिकेला सनई वाजवण्याकरता थांबा, अमेरिकेला सनई वाजवण्याकरता, माझ्याकरता सनई वाजवण्याकरता थांबा. पंडित बिस्मिल्ला खान साहेबांनी त्याला नकार दिला. त्यावेळेस त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, अरे भारतात पैसा मिळत नसेल, मान मिळत नसेल, प्रतिष्ठा मिळत नसेल, पद मिळत नसेल, पण ऐका ना, त्या पंडित बिस्मिल्ला खान साहेबांनी एवढं गोड उत्तर दिलं. त्यावेळेस तो राष्ट्राध्यक्ष म्हणत होता, अरे तू अमेरिकेला सनई वाजवायला थांब, मी तुला पद देतो, पैसा देतो, मान देतो, जे लागेल ते देतो, संपत्ती देतो, तुला पाहिजे ते देतो, फक्त सनई वाजवण्याकरता थांब. त्या पंडित बिस्मिल्ला खान साहेबांनी एवढं गोड उत्तर दिलं. त्यानं सांगितलं, तुम्ही मला पद द्याल, पैसा द्याल, प्रतिष्ठा द्याल, राज्य द्याल, धन द्याल, मान द्याल, सन्मान द्याल, सगळं द्याल, पण या पंडितानं ज्या गंगेच्या काठावर बसून या सनईची साधना केली, ती गंगा कुठून आणून द्याल? आज लोक कीर्तन देतील, मान देतील. एकानं मला सांगितलं, त्या दिंडीत तुमचा फोटो नाही, कीर्तनात नाव नाही, आणि तरी तुम्ही दिंडीत चालतात. लोक पद देतील, मान देतील, पैसा देतील, पण ज्या गुरुवारांनी फेटा बांधून कीर्तन करायचं सौभाग्य प्राप्त करून दिलं, एवढं प्रेम दिलं, ते प्रेम कुठं मिळणार नाही. म्हणून आम्ही 7 दिवस आदरानं उपस्थित राहतो. बाबांचे अगणित उपकार आहे. ऐका ना, माणसाची गुरुवर किती श्रद्धा असली पाहिजे, किती श्रद्धा असली पाहिजे. बाबाही उपस्थित होते. विकास गुरुजीनं बाबा आपल्याला सांगितलं होतं, पंडित सुरेशजी तळवडकर गुरुजी यांचे शिष्य तबला वादक, आंतरराष्ट्रीय तबला वादक पंडित विजय घाटे सर, एवढा गोड तबला वाजवतात. गुरुवर किती श्रद्धा असावी बघा बरं का. पंडित विजय घाटे सर, त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. भारत सरकारनं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला बाबा. आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर त्यांना पत्र पाठवलं, तुमचा पद्मश्री पुरस्कार हा दिल्लीला देण्यात येणार आहे आणि तुम्हाला दिल्लीला यावं लागेल तुमचा पद्मश्री पुरस्कार घेण्याकरता. त्या पंडित विजय घाटे सरांनी संदीप महाराज रिटर्न पत्र पाठवलं, अगोदर तुम्ही माझ्या गुरुवर्यांच्या कार्याची दखल घ्या, पंडित सुरेशजी तळवडकर गुरुजींच्या कार्याची दखल घ्या, अगोदर त्यांना पद्मश्री पुरस्कार द्या, मग मी पद्मश्री पुरस्कार स्वीकार करेल. पंडित विजय घाटे सरांनी तो पद्मश्री पुरस्कार नाकारला. भारत सरकारनं पंडित सुरेशजी तळवडकर गुरुजींच्या कार्याची दखल घेतली, त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. ना आपल्या गुरुवर एवढी श्रद्धा आहे म्हणून त्या पंडित विजय घाटे सरांना डबल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अगोदर गुरुचा सन्मान करून घेतला, मग स्वतःकरता पद्मश्री पुरस्कार घेतला. एवढी श्रद्धा गुरुवर असली पाहिजे. मग ऐका ना, बाबांमुळे कीर्तन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त एक काम करा, थोडं सांगतो हिताचं सांगतो, शॉर्टबट स्वीट, थोडेपरी निरे कामाचं सांगतो, हिताचं सांगतो, इकडचं तिकडचं अजिबात बोलत नाही. कारण कीर्तनाच्या काही मर्यादा असतात, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची, जेणेकरून आमच्या अंतकरणात श्रीहरीची मूर्ती ठसली पाहिजे, अशी कीर्तनाची मर्यादा आहे. मग कीर्तन लक्ष देऊन का ऐका. महाराज म्हणतात काय करतं कीर्तन? महाराज म्हणतात आमची काया ब्रह्मीभूत करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने, ब्रह्मीभूत काया
देव येसा वाजवा टाळी. संदीप महाराजांनी काल सांगितलं, पोरांनी सांगितलं होतं, तरी तुम्हाला सांगायचीच वेळ येते. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी आणि भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देव सुद्धा भाग्यानं ऋणी करता येऊ शकतो, एवढी ताकद कीर्तनात आहे. महाराज म्हणतात कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आमचं अंग हरिभूत करण्याचं साधन कीर्तन आहे. मग कीर्तन लक्ष देऊन ऐका. विठ्ठल अभंग ज्ञानोबरायचा सेवेकरता निवडलेला आहे. विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या भेटीकरता आपण चाललेलो आहोत. अभंग ज्ञानोबरायचा सेवेकरता निवडलेला आहे. हे बघा, 4 मुद्दे सांगतो मी तुम्हाला. ज्ञान म्हटलं का ज्ञानोबराय, भक्ती म्हटलं का नामदेव महाराज, वैराग्य म्हटलं का तुकोबराय, आणि विश्वगुरु निवृत्तनाथ दादा म्हटलं की औदार्य या नाम उदारपणा. विठ्ठल चारीन करता 4 प्रमाण 4 पुरावे देतो, प्रमाण देत चला. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय. किती ज्ञान ज्ञानोबरायांकडे. महाराज म्हणतात नुसतं ज्ञान नाही, ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर सकमाचा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर सकमाचा ज्ञानेश्वर, सागर सकमाचा ज्ञानेश्वर, सकमाचा ज्ञानेश्वर, सकमाचा ज्ञानेश्वर. वाजवा टाळी. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, भक्ती म्हटलं की नामदेव महाराज. किती दिवसाची भक्ती? 1 दिवसाची नाही, 2 दिवसाची नाही. महाराज म्हणतात नामदेव महाराजांची भक्ती सबयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे जागुनी भूमिती जनी. सबयुगाचा नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे जागुनी भूमिती जनी. टाळी वाजवा. नजर चुकीने ऐकणार होऊन गेलं आदरणीय आमच्या गावचं भूषण पंढरीनाथ बाबा ढगे. बाबा इथं उपस्थित आहे, बाबांचे तिकडं बसलेले आहे बाबा. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी सोमटण्याची दिंडी इथं आलेली आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. आज कीर्तन ऐकण्याकरता सगळे येऊन बसले, सगळ्यांचे आभार मानतो. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. पहिला मुद्दा ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, भक्ती म्हटलं की नामदेव महाराज, वैराग्य म्हटलं का तुकोबराय. किती वैराग्य. महाराज म्हणतात वैराग्यस्य परामूर्तीम देऊ क्षत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराजे चतुष्टकम. वैराग्य म्हटलं की तुकोबराय. ऐका ना. आता औदार्य म्हटलं, उदारपणा म्हटलं की निवृत्तनाथ दादा. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, अवतार सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, भक्ती म्हटलं की नामदेव महाराज, वैराग्य म्हटलं का तुकोबराय. ऐका ना. आणि औदार्य म्हटलं, उदारपणा म्हटलं की निवृत्तनाथ दादा. ज्ञानोबराय विश्वगुरु निवृत्तनाथ दादांकरता 12व्या अध्यायातली पहिली उभी वापरतात. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. उदार म्हटलं की निवृत्तनाथ दादा. रोजच्या पाठातलं प्रमाण आहे. किती उदारपणा आहे. निवृत्ती उदारा सोपान दे
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. एवढं औदार्य एवढं औदार्य एवढं औदार्य ऐका ना, किती उदारपण आहे. स्वतःला कधी मोठं व्हावं वाटलं नाही. स्वतः मोठं व्हावं अशी इच्छा अंतकरणात नव्हती. माझा शिष्य मोठा झाला पाहिजे. मी आजचा अभंगच त्याच्याकरता निवडलेला आहे. माझा शिष्य मोठा झाला पाहिजे अशी अंतकरणात भावना. माझा शिष्य मोठा झाला पाहिजे. ऐका ना, ज्ञानोबराय म्हणतात किती दिलं हो, किती दिलं. हरिपाठामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, निवृत्तीनाथ दादानं ज्ञान गुड गम्मी ज्ञानदेवा लादली. निवृत्तीने दिदले माझे हाती हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. ओ निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. टाळे वाजवा विनोद महाराजांना करतात. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझे हाती. स्वतः करता काही ठेवलं नाही. ओ महाराज किती दिलं, किती दिलं. दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, माझे हाती. ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण. माझे हाती दिदले संपूर्ण, माझे हाती दिदले संपूर्ण. माझे हाती, माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. याच्यापेक्षा आणखी काय द्यायला पाहिजे. दिदले संपूर्ण, संपूर्ण शब्द आला. आता याच्यापेक्षा प्रमाण देता येणार नाही. संपूर्ण जेवढं काही होतं तेवढं विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी मला दिलं. ऐका ना, नुसतं दिलं नाही, शिष्यानं सुद्धा गुरुवर तेवढंच प्रेम केलं होतं. गुरुवाऱ्यांनी ज्ञानोबरायच्या हातात सगळं दिलं. ज्ञानदेवा सार चोजविले. महाराज म्हणतात शिष्यानं एवढं प्रेम केलं होतं, एवढं प्रेम केलं होतं, एवढं प्रेम केलं होतं. निवृत्तीनाथ दादाला स्वतःला ज्ञानेश्वरी सांगता आली असती, स्वतःला ज्ञानेश्वरी सांगता आली असती, पण माझा शिष्य मोठा झाला पाहिजे म्हणून विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी कृपा कटाक्षाने हालिले, आपुल्या पदी वैसविले. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं ज्ञानोबराय तुम्हाला ज्ञानेश्वरी लिहावी लागेल, सांगावी लागेल. ज्ञानोबरायनं शक्य 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. संस्कृताचे गाठी उघडून ज्ञान दृष्टी केलीशी मराठी गीता देवी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. एवढं सगळं घडलं, पण ऐका ना, माझ्या ज्ञानोबरायनं सुद्धा निवृत्तीनाथ दादावर तेवढंच प्रेम केलं होतं. बरं, तेवढाच आपला सक्का भाऊ होता मोठा, तरी सुद्धा गुरुवर एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती. ऐका ना, हे चारही भावंड आळंदीमध्ये जेव्हा राहत होतेत ना, आळंदीमध्ये राहत असताना ज्ञानोबरायनं आमच्यावर एवढा उपकार केला. एवढा एक मुद्दा सांगतो, एवढा उपकार केला, एवढा उपकार केला. आज लोक वर्तमानपत्रातली जाहिरात फुकट देत नाही. आज लोक वर्तमानपत्रातली जाहिरात फुकट देत नाही. ज्ञानोबरायनं वयाच्या 16व्या वर्षी तुमच्या आमच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आम्हाला दिला. ज्या ज्ञानोबरायनं आमच्यावरती एवढा उपकार केला, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. नवे नवे अमृत अनुभव असेल, ब्राह्मणी नावाचं गाव आहे, त्या ब्राह्मणी नावाच्या गावाला अमृत अनुभव झाला. अमृत अनुभव असेल, चांगदेव 65 असेल, नवे नवे सामान्य जीवाच्या उद्धाराकरता हरिपाठ असेल. ज्ञानोबरायनं तुमच्या आमच्या सामान्य जीवाकरता वयाच्या 16व्या वर्षी आमच्यावरती एवढा उपकार केला.
एवढा उपकार केला तरी सुद्धा या समाजानं ज्ञानोबरायला सोडलं नाही. तरी सुद्धा या समाजानं ज्ञानोबरायला सोडलं नाही. अरे संन्याशाची कार्टी आहात तुम्ही, तुमच्या माय बापाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. सोडलं नाही या समाजानं. ज्या ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, ज्या ज्ञानोबरायनं अमृत अनुभवासारखा ग्रंथ दिला, ज्या ज्ञानोबरायनं हरिपाठासारखा ग्रंथ दिला, ज्या ज्ञानोबरायनं चांगदेव 65 सारखा ग्रंथ दिला, अहो या समाजानं त्या ज्ञानोबरायला सोडलं नाही. मग आजच्या सामान्य वारकऱ्यानं समाजाकडून मानाची अपेक्षा करायची नाही. अहो ज्यांनी उद्धाराचं साधन दिलं या समाजानं त्या ज्ञानोबरायला सोडलं नाही. इंद्रायणीवरती स्नान करायला गेल्याच्या नंतर या समाजानं म्हणावं, अरे संन्याशाची कार्टी आहात तुम्ही, तुम्हाला आंघोळ करता येणार नाही, स्नान करता येणार नाही. इंद्रायणीवरती स्नान करायला गेल्याच्या नंतर या समाजानं ज्ञानोबरायला स्नान करू दिलं नाही. ज्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांची पौषवारी चाललेली आहे, विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या भेटीला चाललोय आपण. त्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांना या समाजानं एवढा त्रास दिला. इंद्रायणीवरती स्नान करायला गेल्याच्या नंतर स्नान करू दिलं नाही. अहो मधुकरी मिळू दिली नाही. नवे या समाजानं मांडे खाण्याची इच्छा झाल्याच्या नंतर खापर मिळू दिलं नाही. पण एक वाक्य बोलतो ऐका, या समाजानं एवढा त्रास दिला तरी सुद्धा तो त्रास सहन केला. क्षणभरे आम्ही सोशिले वाईट, पावलो अविट निज सुका. ज्या निवृत्तनाथ दादाला या समाजानं त्रास दिला, आज पौषवारीला लाखोनं समाज गर्दी करतोय. थोडासा त्रास सहन करा, दिवस प्रत्येकाचे येत असतात. ज्ञानोबराय इंद्रायणीवरती स्नान करायला गेल्याच्या नंतर या समाजानं आंघोळ करू दिली नाही, स्नान करू दिलं नाही. मधुकरी मागण्याकरता गेल्याच्या नंतर या समाजानं मात्र मधुकरी मिळू दिली नाही. एखाद्याच्या अंतकरणात जर भावना जागृत झाली, अरे लहानशी लेकराई मधुकरी द्यावी, दिली ना मधुकरी, तर या कर्मठ लोकांनी ती मधुकरी घ्यावी आणि मातीमध्ये मिसळावी. का मिसळावी? पुन्हा ती मधुकरी उचलून भाकर करता येणार नाही, ती मधुकरी उचलून प्राशन करता येणार नाही. या समाजानं ती मातीमध्ये मिसळावी. ऐका ना, ज्ञानोबराय एक दिवस मधुकरी मागण्याकरता गेल्याच्या नंतर असाच प्रकार घडला. ज्ञानोबराय मात्र आता सिद्ध बेटाच्या दिशेनं आले आणि आल्याच्या नंतर ज्ञानोबरायनं आता मात्र आपल्या कुटियाचा दरवाजा बंद केला आणि केल्याच्या नंतर महाराज ऐका ना, ज्ञानोबराय मनातल्या मनात विचार करायला लागले, कुटियामध्ये पुटपुटायला लागले. अरे ज्या समाजाकरता अमृत अनुभव दिला, ज्या समाजाकरता हरिपाठ दिला, ज्या समाजाकरता ज्ञानेश्वरी दिली, ज्या समाजाकरता चांगदेव 65 दिली, त्या समाजाकरता माझ्या माय बापानं देहांत प्रायचित्त घेतलं, त्या समाजानं आम्हाला सुखानं जीवन जगूच दिलं नाही. अरे या समाजाकरता एवढं करून सुद्धा हा समाज आज अन्न सुद्धा मिळू देत नाही. ज्ञानोबरायनं ताटीचा दरवाजा बंद केला. ज्ञानोबराय रडायला लागले. लहानशी मुक्ताबाई होती. लहानशी मुक्ताबाई मात्र आता ज्ञानोबरायकडे बघते. आज जर माझ्या दादानं ताटीचा दरवाजा उघडला नाही ना, आज जर माझ्या दादानं ताटीचा दरवाजा उघडला नाही तर या समाजाला ज्ञानेश्वरी मिळणार नाही. आज जर माझ्या दादानं ताटीचा दरवाजा उघडला नाही तर या समाजाला हरिपाठ, चांगदेव 65 अमृत अनुभव मिळणार नाही. ऐका ना, ती लहानशी मुक्ताबाई म्हणते, दादा अरे योग्याच्या जीवनात राग येणं योग्याला शुभ. योगी त्रास द्यावा या समाजाला. एवढा त्रास जर आपल्याला झाला ना दादा, अंतकरण भरून येईल तुमचं. जीवन नाही जगू शकत आपण. एवढा त्रास दिला या समाजानं. चांगदेव 65 सारखा अमृत अनुभवासारखा, हरिपाठासारखा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या समाजाला दिला, तरी या समाजानं
समाजात मान्यता मिळू दिली नाही ना, नवे नवे ऐका ना, त्या विश्वाच्या माऊलीला मधुकरी सुद्धा मिळू दिली नाही. व दादा मुक्ताई आई साहेब ते ज्ञानोबराला उपदेश करता. ऐका, ज्ञानोबराला स्वतःला भूक लागली ना, स्वतःला भूक लागली कधी मधुकरी मागण्याकरता जात नव्हते. अहो दादाला भूक लागली तरी मधुकरी मागण्याकरता जात नव्हते. काकाला भूक लागली तरी मधुकरी मागण्याकरता जात नव्हते. पण अरे भूक लागली माझ्या बहिणीला, मधुकरी मागण्याकरता जावं दादा. आणि मधुकरी मागण्याकरता गेल्याच्या नंतर या लोकांनी मधुकरी मिळू दिली नाही आणि मिळालेली मधुकरी सुद्धा मातीत मिसळली. ऐका, ते ज्ञानोबराय विचार करतात किती केलं पाहिजे या समाजाकरता, किती केलं पाहिजे या समाजाकरता. या समाजाला एवढा त्रास दिला ना, ते विश्वाचे माऊली ना. ऐका ना, आता तातीचा दरवाजा उघडला, बाहेर आले ना. ऐका ना, काही काळ उलटल्याच्या नंतर ऐका, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या दिशेनं माऊली गेले आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सांगताय, देवा मला समाधी घ्यायची. किती गुरुवर प्रेम असावं. ऐका ना, किती गुरुवर प्रेम असावं. आम्ही नुसतं कीर्तन ऐकायचं नाही बरं, कीर्तनातून काहीतरी आम्ही शिकून जायचं असतं. नुसती वारी करायची नाही, आम्ही वारीतून काहीतरी आम्ही शिकून गेलो पाहिजे. किती प्रेम असेल आपल्या गुरुवरती. ऐका ना, ज्ञानोबरायचं ब्रीद वाक्य होतं, महिला मंडळ पुरुष मंडळ. ज्ञानोबरायचं ब्रीद वाक्य होतं, माझ्या गुरुचा वियोग मी माझ्या जीवनात कधी सहन करणार नाही. एवढं प्रेम असलं पाहिजे आपल्या गुरुवरती. आपण भाग्यवान आहोत, आपल्या गुरुवाऱ्यांसोबत आपल्याला वारी करायला मिळते. ज्ञानोबरायचं ब्रीद वाक्य होतं, माझ्या गुरुचा वियोग मी कधी सहन करणार नाही. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सांगितलं मला समाधी घ्यायची पंढरपूर तीर्थक्षेत्राला. त्यावेळेस जगाच्या मालकानं सांगितलं, ज्ञानोबराय तुमची समाधीची जागा पंढरपूर नाही हो, तुमची समाधीची जागा पंढरपूर नाही, तुम्हाला समाधी आळंदीला आहे. विश्वगुरु निवृत्तनाथ दादाला ज्ञानोबराय सांगताय, दादा मला समाधी घ्यायची. अरे मी मोठा भाऊ आहे, वयानं मोठा आहे, नवे नवे. अरे मी तुझा अधिकारानं गुरु आहे, अगोदर मी समाधी घेतली पाहिजे ना. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले उपराटे नारायणे. अरे उलट होईल ना दादा. ज्ञानोबरायाने सांगावं, दादा वयानं जरी मोठे असले आणि मोठे भाऊ जरी असले, नवे नवे गुरु जरी असले ना, मला गुरुचा वियोग कधी सहन करायचा नाही. ऐका, विश्वाची माऊली समाधीला जाते, ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला, आपल्या गुरुचा ऐश्वर्य योग सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय, ती विश्वाची माऊली समाधीला चालली ना दादा. कोणकोणत्या ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला उपस्थित आहे. विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनेक संत मंत जमा झाले. परिसा भागवत नामा पुंडलिक पताकांसहित उठावले. गंधर्वाणी देव आले, सुरगण चालले विमाने अलंकापुरी. विश्वाच्या माऊलीच्या समाधी सोहळ्या करता विश्वाची माऊली समाधीला जाणार आहे. सगळे संत महंत जमा झाले. ऐका ना, करतुम अन्यथा करतुम स्वतः जगाचा मालक आलाय. अहो सामान्य लोक रडतील नवल नाही. विश्वाचा मालक गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुवात प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता तो विश्वाचा मालक उपस्थित आहे. ढसाढसा रडतोय. हे रुक्मिणी, माझ्या ज्ञानोबरायासारखा साधू आता पुन्हा होणार नाही बरं. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी. हिची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ऐका, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. जगाचा मालक रडेल नवल नाही हो, जगाचा बाप रडेल नवल नाही. ज्यांची अवस्था निवृत्त आहे ते विश्वाचे गुरु निवृत्तनाथ दादा रडायला लागले. निवृत्ती देव मने करिता समाधान. विश्वाचे दादा विश्वगुरु निवृत्तनाथ दादा रडायला लागले. रडता रडता म्हणत होते, निवृत्ती देव मने करिता समाधान. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, काही केल्या मन राहत नाही. काय अवस्था झालेली होती
यो दृष्टांत दिला, बांधल्या तळ्याचा फुटल असे पाठ, ओग 12 वाटा मोरडता ती. आठवा तो प्रसंग मायबाप. अरे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देऊन वयाच्या 22व्या वर्षी समाधीला जायचंय. बांधल्या पेंडीचा सुटल असे आळा, तरुण रानो माळा पांगले असे. नामदेव महाराज वर्णन करतात. विश्वगुरु निवृत्त दादा म्हणतात, आमचे आईबाप आम्हाला सोडून गेले ना, माय तेव्हा एवढं मात्या गेले जेव्हा, आईचे संकट तेव्हा. आमचे आईबाप आम्हाला सोडून गेले, एवढं दुःख झालं नव्हतं. माये बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा, आईचे संकट तेव्हा आले नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. माझ्या ज्ञानोबरायचा आणखी एक हट्ट होता, ज्या दिवशी मी समाधीला जाईल ना, माझे गुरु माझ्या सोबत पाहिजे आणि माझ्या गुरुच्या हाताने मी समाधीला जाईल, असं गुरु शिष्याचं नातं असलं पाहिजे. विश्वगुरु निवृत्त दादा स्वतःच्या मुखातून म्हणतात, अरे कितीतरी साधू जन्माला येतील आणि कितीतरी साधू निघून जातील, पण माझ्या ज्ञानोबराय सारखा साधू पुन्हा होणार नाही. अरे मोठा भाऊ होतो मी वयानं, पण एवढं गुरु शिष्याचं नातं, एवढं गुरु शिष्याचं नातं जपलं. हमारी आदा की कधी केली नाही, गुरु शिष्य पण सिद्धीने. निवृत्त दादा म्हणतात, नामदेव महाराजांनी वर्णन केलं, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेले, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. महाराज म्हणतात, ऐका ना, अरे कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही, कधी अमर्यादा केली नाही. गुरु आणि शिष्याचं नातं या जगाला दाखवलं. गुरु शिष्य पण काय असतं, गुरु आणि शिष्याचं नातं पणाला नेलं, गुरु आणि शिष्याचं नातं शेवटला नेलं. स्वतःचं ब्रीद वाक्य खरं केलं, गुरुचा वियोग कधी जीवनात सहन करणार नाही. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर पैसावया. ऐका ना, विश्वाची माऊली समाधीला गेली. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर समाधी. आमच्या सामान्य जीवा करता वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देऊन विश्वाची माऊली समाधीला जाते. अशी माऊली पुन्हा होणार नाही. बरं, विश्वगुरु निवृत्त दादानं म्हणावं, शिष्य गुरु पण सिद्धी नेले. ती विश्वाची माऊली समाधीला गेली. नामा म्हणे आता लोपला दिनकर, आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. विश्वाच्या माऊलीनं तुमच्या आमच्या करता समाधी घेतली. दादा, जर माझ्या मुक्ताई आई साहेबांना ताटीचा दरवाजा उघडण्याकरता जर ताटीचे अभंग केले नसते, तर माझ्या ज्ञानोबरायाने कधी ज्ञानेश्वरी या जगाला दिली नसती. अरे समाजानं त्रास दिला, एवढे ग्रंथ देऊन या समाजानं त्रास दिला, आणि आमच्या उद्धार करता माझ्या माऊलीनं संजीवन समाधी घेतली. आहे का? ती मुक्ताई आई साहेब मध्ये योगी पावन मनाचा विश्व एवढं सगळं केलं ना, याच्या पाठीमाग फक्त आशीर्वाद होता गुरुचा. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. ऐका ना, ज्ञानोबरायांनी एक उभी खर्च केली.
जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत या शरीरात श्वास आहे, प्राण आहे, जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत माझ्या गुरुची सेवा करेलच. पण ऐका ना, ज्या दिवशी मी जाईल किंबहुना मी समाधी घेईल त्या दिवशी ऐका ना, उभी एवढी गोड आहे, ये शरीराची माती मेळविन तै क्षिती, ये शरीराची माती मेळविन तै क्षिती, जेथे श्री गुरुचरण ध्याती आराध्याचे. महाराज म्हणतात मी माझ्या शरीराची माती सुद्धा माझ्या गुरुच्या चरणाजवळ ठेवेल. ऐका ना, का माझ्या गुरुच्या चरणाजवळ माझी माती ठेवेल? ऐका, का माझ्या गुरुच्या चरणाजवळ मी समर्पित होईल? कारण या विश्वातले सगळे तीर्थ हे माझ्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादाच्या चरणाजवळ आहे. अभंगाचं पहिलं चरण. घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, सकळ ही तीर्थी निवृत्तीचे पायी आणि तेथे बुडी देई माझे मना. जेवढे काही तीर्थ असेल तेवढे माझ्या विश्वगुरु श्री गुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ आहे. ऐका ना, ज्ञानोबराने याच्यातून एक आपल्याला उपदेश केला. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या श्री गुरुच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहे, माझ्या श्री गुरुच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहे. ज्ञानोबराला एवढा उपदेश करायचा असेल, गुरुवर श्रद्धा ठेवा, आपल्या गुरुच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहे. महाराज सगळ्यांना माहिती आहे, सांगायची नवीन काही गरज नाही, आणि स्वतःची स्तुती माणसानं कधी सांगूही नाही. संदीप महाराज 2016, 17, 18चा काळ आहे. माऊली महाराज कीर्तन करतील आणि फेटा बांधतील हे कधी शक्य नव्हतं. 1 मिनिटाचे आभार मानायला लावले, 1 मिनिटाचे आभार मानायला लावले तर बाबा कधी जमतच नव्हती, बोलायला उभा राहायची हिंमत नव्हती. पण ऐका ना, कितीतरी जन्माचं पुण्य उदयाला आलेलं असेल, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालं सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. 2017-18ला तो सप्ताह अक्षय महाराज होते, तो सप्ताह अगोदर झाला सोमटाण्याचा. यदा कदाचित सोमटाण्याचा सप्ताह झाला नसता, यदा कदाचित सोमटाण्याचा सप्ताह झाला नसता तर बाबा कधी तिकडं संपर्कात आले नसते. यदा कदाचित सोमटाण्याचा सप्ताह झाला नसता तर आज हे कीर्तन इथं चालू नसतं. एवढे उपकार माझ्यावरती आहे, याच्यापेक्षा आणखी काय सांगायला पाहिजे. पण एवढं सगळं घडतं ना महाराज, याच्याकरता अंतकरणापासून आपल्या गुरुच्या चरणावर श्रद्धा ठेवावी लागते. श्रद्धा ठेवली, तुमच्या जीवनात जे पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं. पण अंतकरणात फक्त श्रद्धा ठेवा. तुमच्या अंतकरणात श्रद्धा नसेल तर काहीच मिळणार नाही. महाराज म्हणतात ऐका ना, सगळे तीर्थ माझ्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ आहे. सगळे तीर्थ विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ आहे. तीर्थाचे 3 प्रकार पडतात. पहिलं तीर्थ आहे जलतीर्थ, दुसरं तीर्थ आहे भौमतीर्थ आणि तिसरं तीर्थ आहे चिदतीर्थ. जलतीर्थ कशाला म्हणतात, भौमतीर्थ कशाला म्हणतात आणि चिदतीर्थ कशाला म्हणतात? जलतीर्थ त्याला म्हणतात ऐका ना, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा जेवढ्या काही
जे एवढे काही तीर्थ आहे त्यांना जलतीर्थ म्हणतात. आणि काय ताकद आहे हो या तीर्थामध्ये? महाराज म्हणतात ऐका ना, गंगेचं नाव मुखाला घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, नवीन प्रमाण वाचे वदता इंद्रायणी, नियम वंदितो चरणी. नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे. नाही भय साचे प्राणी असे, नाही भय साचे प्राणी असे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे, टाळी वाजवा विनोद महाराजांकरता. नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे. महाराज म्हणतात नर्मदा जर आमच्या वाचेला वेळोवेळा आली तर आम्हाला भय राहत नाही. ऐका, जलतीर्थाची एवढी ताकद आहे. ऐका, तीर्थक्षेत्राचं काम आहे की आमच्या जीवनातील पाप घालवतात. तीर्थाचं काम आहे. ऐका ना, उद्या आपण तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे. पंचक्रोशीमध्ये येऊन आपण ठेपलेलो आहोत. तीर्थक्षेत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. ऐका ना, तीर्थ काय करतं तर आमचे पाप घालवतं. पण ऐका ना, अन्य ठिकाणी केलेली पाप, अन्य ठिकाणी केलेली पाप तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाहीशी होतात. अन्य ठिकाणी केलेली पाप तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाहीशी होतात. पण तीर्थक्षेत्रावर केलेली पाप कुठंच नाहीशी होत नाही. पुरावा देतो, अन्य क्षेत्रे कृतम पापे तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापे वज्रलपे भविष्यती. अन्य क्षेत्रावर केलेली पाप तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाहीशी होतात, पण तीर्थक्षेत्रावर केलेली पाप वज्रलेपासारखे भविष्यात आम्हाला चिकटतात. मग ऐका, आपण तीर्थक्षेत्रात प्रवेश करतोय. तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना आम्ही आमच्याकडून जेणेकरून असं काही घडलं नाही पाहिजे की त्याचं रूपांतर पापात होईल. ऐका, पहिलं संपलं जलतीर्थ, दुसरं आहे भौमतीर्थ. भौमतीर्थ कशाला म्हणतात? पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, देहू, पैठण जेवढे काही ठिकाण आहे त्याला भौमतीर्थ म्हणतात. किती ताकद आहे या भौमतीर्थामध्ये एकच प्रमाण सांगतो. पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये किती ताकद आहे? महाराज म्हणतात अवघीच पापे गेली दिगंतरी, भूवैकुंठ पंढरी देखली. या महाराज म्हणतात भूवैकुंठ पंढरपूर आम्ही आमच्या डोळ्यानं जरी पाहिलं तरी आमचे पाप दिगंतराला जातात. एवढी ताकद भूवैकुंठ पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आहे. पहिला आहे जलतीर्थ, दुसरा आहे भौमतीर्थ, आता आहे चिदतीर्थ. आता चिदतीर्थ कशाला म्हणतात? चिदतीर्थ त्याला म्हणतात आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात, आपल्या जवळ जर एखादा साधू असेल, एखादा संत असेल, त्या संताला तुम्ही चिदतीर्थ म्हणा. नवे नवे आपले श्री गुरु म्हणजे चिदतीर्थ आहे. आपले सद्गुरू म्हणजे चिदतीर्थ आहे. ते चिदतीर्थ आमचे विश्वगुरु निवृत्तनाथ दादा आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझे गुरुवर्य, माझे श्री गुरु विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहे. आणि तीर्थ तिघा जणांजवळ आहे. बरं, तिघा जणांजवळ तीर्थ आहे. पहिले तीर्थ एकत्र येतात पुंडलिकाजवळ, दुसरे तीर्थ एकत्र येतात माय बापाच्या चरणावर, आणि तिसरे तीर्थ एकत्र आहे विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ, ऑब्लिक त्याला आहे आपल्या श्री गुरुच्या चरणाजवळ. हे तिघा जणांजवळ आहे. महाराज म्हणतात पुंडलिकाजवळ तीर्थ आहे. सकळ तीर्थ माध्यान्ह काळी येथे पुंडलिकाजवळी, पुंडलिकाजवळ सगळे तीर्थ आहे. दुसरे तीर्थ आहे आमच्या आई बापाच्या चरणावर. सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे ते सेवेशी किरे शरीर लोन की जे. दुसरं तीर्थ एकत्र येतात आमच्या आई बापाच्या चरणाजवळ, आणि तिसरं तीर्थ एकत्र येतात विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी दे माझे मना. ज्ञानोबराय म्हणतात जर माझ्या श्री गुरुच्या चरणाजवळ सगळे तीर्थ असतील, माझ्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ असतील, मनाला उपदेश करतात आता इकडं तिकडं जाण्यापेक्षा तू तिथं बुडी दे, तिथं वास्तव्य कर, तिथं तू राहण्याचा प्रयत्न कर. ऐका ना, तिथं तू सहवास घे, त्यानं काय होईल? अभंगाचं दुसरं आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, आता मी नकारी
भ्रांतीचे भ्रमण आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीस लोक समार्जन केले असे वृत्तीस मार्जन केले असे आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण 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 भ्रांतीचे भ्रमण टाळी वाजवा जोरदार. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे महाराज म्हणतात. मी भ्रांतीचं भ्रमण करण्याची, इकडं तिकडं जाण्याची, तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. का गरज नाही? महाराज म्हणतात सगळे तीर्थ माझ्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ आहे. मी माझ्या मनाला उपदेश केला तो तिथं बुडी घे. याच्यामुळं माझ्या वृत्तीचं मार्जन झालं. मार्जन या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ करणे. मार्जन या शब्दाचा अर्थ आहे किंबहुना स्वच्छता. माझी वृत्ती स्वच्छ झाली. एकदा की वृत्ती स्थिर झाली, इकडं तिकडं जाण्याची गरज नाही, भ्रमण करण्याची गरज नाही. ओ महाराज, तुमच्या विश्वगुरु निवृत्तनाथ दादांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहे. तुम्ही तुमच्या मनाला तिथं बुडी घेण्याकरता सांगितलं, वास्तव्य करण्याकरता सांगितलं, राहण्याकरता सांगितलं. एकदा की मन तिथं स्थिर झालं. आता मी न कधी भ्रांतीचे भ्रमण, मला वेगळं भ्रमण करण्याची गरज नाही, वेगळी तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. सगळे तीर्थ तर माझ्या गुरुच्या चरणाजवळ आहे. सगळे तीर्थ तर माझ्या गुरुच्या चरणाजवळ वास्तव्याला येतात. मला वेगळीकडे दुसरीकडे जाण्याची गरज नाही. माझी वृत्ती स्थिर झाली, माझी वृत्ती स्वच्छ झाली. मला आता इकडं तिकडं भरकटण्याची गरज नाही. वृत्तीशी मार्जन केले असे स्वच्छ, माझी वृत्ती स्वच्छ झाली. महाराज, वृत्तीचं मार्जन झालं, नेमकी काय झालं? दृष्टांत देतात अभंगाचं 3रं चरण. हे कर्णव झाला झाला तरंग मोडाला हा हे कर्णव झाला तरंग मोडाला
बाबा करता एकार नव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एकरूप. टाइम संपलेला आहे. मी फक्त सरळ सरळ सांगतोय. अर्णव या शब्दाचा अर्थ आहे समुद्र. 7 समुद्र एकत्र झाल्याच्या नंतर ते कोणत्या महासागराचं पाणी आहे सांगता येत नाही. ते जल जल म्हणून राहतं. तसं महाराज म्हणतात आता मी देह देह राहिलो नाही. आता मी एकरूप झालो. माझ्या गुरुच्या चरणाजवळ मी एकरूप झालो. हे कशामुळं घडलं? बाप रकुमातीवर विठ्ठले नवल पै केले. तारू हरपले मृगजळे. मृगजळाचं झाडच हरपलं. आता एक घडलं कोणामुळं? तर मला विश्वगुरु निवृत्त दादांसारखे श्री गुरु मिळाले. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने हे सगळं घडलं. म्हणून आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे. आज योगायोगानं 12 जानेवारी आहे. मला मग अशी कीर्तन सुरू करताना अक्षय महाराज भेटले का कोणीतरी भेटलं आणि त्यांनी सांगितलं महाराज 12 जानेवारी आहे. आज 2 जयंती आहे. एक जयंती आहे जिजाऊ महासाहेबांची आणि एक जयंती आहे स्वामी विवेकानंदांची. शेवटचे 5 मिनिटं आहे. हे बघा मी कीर्तनात काही शिवचरित्र सांगत नाही. आणि कीर्तन लोक म्हणतात कीर्तनात शिवचरित्र का सांगतात? तुमचे शिवाजी महाराज का देव होते का? देव होते का नाही माहिती नाही, पण मंदिरातला देव जिवंत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे. आज जिजाऊ महासाहेबांची जयंती आहे. जिजाऊ महासाहेब जर जन्माला आल्या नसत्या, जिजाऊ महासाहेब जर जन्माला आल्या नसत्या, ओ जिजाऊ महासाहेब, खरंच जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या नसत्या तर आजचं कीर्तन झालं नसतं. जर जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या नसत्या तर दिंडी त्र्यंबकेश्वरला गेली नसती. जर जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या नसत्या, ऐका ना, एक कवी गोड म्हणतो, ओ जिजाऊ महासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, जिजाऊ महासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, बाटल्या असता आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. ओ जिजाऊ महासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, नसते राहिले मंदिरावरती कळस, नसते राहिली अंगणी तुळस. ओ जिजाऊ महासाहेब खरंच तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. ओ जिजाऊ महासाहेब खरंच तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. अहो नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती. अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो हम सबकी सुनता हो जाती. त्या आईचे उपकार आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा मिळाला. जर जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या नसत्या तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते. जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते तर आम्हाला स्वराज्य मिळालं नसतं. कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला माहिती नाही, कोणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आजात पातना धर्म मानिला लढला माणूस की, लढला माणूस की. पुन्हा जन्मल्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्मल्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. दगडावर. बाबा करता ही जिजाऊ महासाहेबांचे उपकार आहे. जर जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. अहो बायकोच्या इच्छेकरता ताजमहाल बांधणं सोपं आहे, बायकोच्या इच्छेकरता ताजमहाल बांधणं सोपं आहे, पण आईच्या इच्छेकरता 51 वर्षाच्या काळामधला 35 वर्षाचा काळ घोड्यावर काढून आईच्या इच्छेकरता स्वराज्य उभं करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या जयंती आहे. गेलात ना कधी सिंदखेड राजाला, गेलात ना कधी सिंदखेड राजाला, नक्की जा त्या सिंदखेड राजाला. आणि गेल्याच्या नंतर जिजाऊ महासाहेबांचा मोठा पुतळा आहे. त्या जिजाऊ महासाहेबांच्या पुतळ्याचं नुसतं चरणाचं दर्शन घेऊ नका, त्या आईच्या उदराचं दर्शन घ्या. त्या आईच्या उदरानं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. त्या आईच्या उदराचं दर्शन घ्या. त्या आईची, त्या राजमाता जिजाऊची आज जयंती आहे. दुसरी जयंती आहे स्वामी विवेकानंदांची. भगव वस्त्र परिधान करून हिंदू धर्माचा प्रचार 7 समुद्राचा पार करणाऱ्या एक महात्म्याची आज जयंती स्वामी विवेकानंदांची. दोनही जयंती आज 12 जानेवारी दोनही जयंती आहे. दोघांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आज
सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचा होता. या अभंगाचा अर्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ही कीर्तन रूपी सेवा बाबांमुळं माझ्यापर्यंत आली, मला करण्याची संधी मिळाली. संपूर्ण परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ संपूर्ण गुरुबंधू मंडळी, संपूर्ण गुरुबंधू मंडळीनं अतिशय गोड साथ केली. या अभंगाचा अर्थ मी बाबांच्या कृपेने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व मंडळीनं अतिशय गोड अंतकरणानं एक आपल्या कोणी मित्राची, आपल्या भावाची सेवा म्हणून श्रवण केली. सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवतो. यदा कदाचित जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर ती माझी व्यक्तिशा माझी चूक आहे असं म्हणून मला ते पदरात घाला. संपूर्ण तुम्ही आज संपूर्ण गायक वादक मंडळी, संपूर्ण परिवाराचं भूषण आहे. संपूर्ण महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. संपूर्ण महाराज मंडळीनं अतिशय गोड साथ केली. या महाराज मंडळी करता जोरदार टाळी वाजवा. आणि बाबांच्या कृपेने कीर्तन करण्याचं सौभाग्य जीवनात प्राप्त झालं. पुन्हा एकदा बाबांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आमचे दोनही यूट्यूब चॅनलचे मालक, गुरुकुल पर्व यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विनायक दादा आणि माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे कृष्णा दादा, दोघंही माझ्याकरता इथं उपस्थित राहिले. दोघांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे ओंकार महाराज असतील, श्रावण बाबा, अक्षय महाराज, विनोद महाराज, नवनाथ महाराज, संदीप बाबा, त्याचप्रमाणे केशव महाराज, ओंकार महाराज, संपूर्ण महाराज मंडळी, संपूर्ण मित्रत्वाचं नातं सगळे इथं उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आपल्या परिवाराचं भूषण आदरणीय कविताताई पगार त्याही इथं उपस्थित आहे. संपूर्ण आदरणीय आमचे बबन बाबा असतील, लगड बाबा असतील, गुटरम बाबा असतील, संपूर्ण हे परिवाराचं भूषण आहे. अतिशय गोड. नाशिक जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये यांचे नाव आहे. सगळी महाराज मंडळी माझ्या कीर्तनाकरता उपस्थित राहिले. सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवतो. विठोबा रखुमाई.